आपल्या सर्वांना मी प्राध्यापिका विजया मारोतकर नागपूर सादर नमस्कार करते। आज जागतिक महिला दिवस 8 मार्च 1975 पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हापासून हा साजरा व्हायला लागला तेव्हापासून खरंच साऱ्याच्या साऱ्या जगातल्या स्त्रिया आपल्या प्रश्नांना घेऊन एकत्रित झाल्या। आज या ठिकाणी आपण सुरक्षित महिला आणि सक्षम महिला या विषयावरती चर्चा करणार आहोत। माझा परिचय तर तसा देण्यात आलाच, पण तरी सुद्धा या विषयाच्या अनुषंगाने मी जेव्हा या ठिकाणी बोलण्यास उभी आहे त्यावेळेला मला थोडंसं सांगावंसं वाटतं की खरंच आजची महिला, सक्षम झालेली महिला ही सुरक्षित आहे का? तर खूप विचार केल्यानंतर असं लक्षात येतं की आज आम्ही स्त्रियांनी, आमच्या लेकींनी प्रगतीची सारीच्या सारी शिखरं गाठली। रिक्षापासून अंतरिक्षापर्यंत एकही क्षेत्र आमच्या लेकींनी आपल्या परिसस्पर्शानं उन्ह ठेवलेलं नाही नव्हे, तर तिला जेव्हा जेव्हा आणि जिथं जिथं जशी जशी संधी मिळाली तिथे तिथे तिने आपलं वर्चस्व, कर्तृत्व, आपल्या प्रतिभा या सिद्धच केलेल्या आहे। मग असं असताना इतक्या गुणाच्या या लेकींना, सक्षम झालेल्या लेकींना जपून राहा म्हणण्याचा प्रसंग का बरं येत असावा? तिच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार फिरून फिरून ऐरणीवरती का येत असावा? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे। खरं तर कालच्या बाईचं जगणं हे फारच अगतिक होतं, कारण शिक्षणाच्या कुबड्या नव्हत्या, रूढी आणि परंपरांखाली ती पूर्णतः दबून गेली होती। कसं होतं हो कालच्या बाईचं जगणं की शिड सुकानू नसलेले गलबत मी बाई, जीवन म्हणजे तारेवरची कसरत बाई, साधी सुधी व्याख्या आमची जगण्याची, फक्त आहे श्वास तोपर्यंत जिवंत बाई। कुठेही कुठल्याही राजकीय, सामाजिक, घरच्या, आर्थिक कुठल्याच क्षेत्रात तिचा सहभागी नव्हता। स्वातंत्र्याचा तर प्रश्नच निर्माण होत नाही। तो सारा टप्पा पार पाडत आज आम्ही इथवर आलो, पण पुन्हा एकदा तितक्याच वेगाने मागे गेलो की काय? आज असा सभोवताल घडणाऱ्या स्त्री अत्याचाराच्या नित्य घडणाऱ्या घटनांनी मन व्यथित होतं, तेव्हा वाटल्याशिवाय नक्कीच राहत नाही। मी एक शिक्षिका नक्कीच आहे, परंतु त्यापूर्वी एक बाई आहे आणि एक आई आहे। खरं तर मला 2 मुलं आहेत, मुलगी नाही। मुलगी असावी खूप वाटत होतं, परंतु ज्यावेळेला शिक्षकी पेशामध्ये आले त्यावेळेला सतत या चिवचिवणाऱ्या चिवतांच्या संपर्कात राहत गेले। ज्युनियर आणि सिनियर कॉलेजच्या मुलींच्या संपर्कात आपलं आयुष्य जात राहिलं, तर त्यावेळेला त्यांच्या अनेक प्रश्नांना निहाळता आलं। त्यांच्यामध्ये मला त्यांच्या जगण्याचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं ही शोधता आली। आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अलीकडच्या काही काळामध्ये साधारणतः 10 ते 12-15 वर्षांपासून एक मोबाईल नावाचं इन्स्ट्रुमेंट आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आलेलं आहे। खरं तर कुठलीच गोष्ट काळाच्या प्रवाहासोबत जी येत असते ती वाईट नसते। आज मोबाईल हा सगळ्यांच्या जगण्याचा एक अविभाज्य असा घटक झालेला आहे। आज तो आमच्यापर्यंत आला आहे आणि आज आपण बघतोय की लॉकडाऊन आणि कोरोनाच्या या काळात आणि त्यातल्या त्यात आपण सगळीच्या सगळे शिक्षक आहोत आणि सगळ्याच्या सगळं शिक्षण व्यवस्था या मोबाईलवरती येऊन ठेपलेली आहे। आणि आज आमच्या घरातली मुलं गुगल मीटवरती शाळेचा क्लास करू लागलेली आहे। इथपर्यंत हा प्रगतीचा टप्पा नक्कीच आम्ही गाठलेला आहे। म्हणजेच हा मोबाईल वाईट असू शकेल का? तर याचं उत्तर नक्कीच आम्हाला नाही असंच मिळेल। मग असं सगळं असताना सुद्धा आज मला पोरी जरा जपून हा विषय घेऊन भ्रमंतीला का बरं निघावं लागलं असेल, तर एक छोटासा प्रसंग माझ्याच बाबतीमध्ये घडला की मी माझ्या कॉलेजमध्ये कॉस्ट अकाउंट, ॲडव्हान्स अकाउंट विषय शिकवत आलेली। माझ्या या विषयाच्या मध्ये अतिशय हुशार असलेली माझी एक आवडती शीतल नावाची विद्यार्थिनी 11व्या वर्गामध्ये होती, तेव्हा अतिशय हुशार होती। आम्ही सहलीला गेलो त्यावेळेला तिचं ते चहकणं, फुलपाखरासारखं भिरभिरणं हे सगळं आम्ही बघितलं होतं। परंतु जशी 12व्या वर्गामध्ये आली तेव्हा एकाएकी शांत झाली। त्यावेळेला छोटी छोटी गणितं पण चुकवायला लागली। माझ्या लक्षात आलं, खरं तर आपण सगळे शिक्षक आहे, आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यातल्या त्यात आवडत्या विद्यार्थ्यांमध्ये काही बदल होत असतील ना, तर आई आणि बाबांच्या आधी आपल्या नक्कीच लक्षात येतात किंवा आपण ते हेरत असतो। तसंच काहीसं झालं। मी शीतलला नेमकं काय झालेलं आहे याचा जेव्हा वेध घेतला, खरं तर ती एक मोठी गोष्ट आहे। या कालमर्यादेमध्ये जर ती सांगत बसले तर शक्य होणार नाही। पण झालं असं की तिच्या उदासीचं कारण जेव्हा मी जाणून घेतलं त्यावेळेला एक दिवस सर्व मुली निघून गेल्यानंतर मी तिला थांबवलं आणि तिच्या मनातला तो प्रश्न
सोडवण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही परिस्थितीत शीतलच्या मनातलं ती मला हाती लागू देत नव्हती. परंतु खूप प्रयासानंतर मी एक शेवटचा प्रश्न विचारला की शीतल, मला काय झालं आहे सांग, का बरं तू असं वारंवार म्हणते मला आत्महत्याच करायची आहे? मॅडम, त्याचं असं आहे. पुन्हा प्रश्न आतल्यात गिळून घेत होती. मग मी म्हटलं, शीतल मला सारं माहिती आहे, मला त्याचं नाव सांग. असं म्हणताच शीतल फक्त रडायला लागली. मॅडम, तुम्हाला कसं कळलं? खरं तर मला काहीच कळलं नव्हतं. मी असंच आपलं विचारलं होतं, परंतु ते बरं मी लागलं होतं. आणि तिने सांगितलं ते काही वेगळं नव्हतं. आजच्या सगळ्या मोबाईल वापरणाऱ्या, बेसावध असणाऱ्या मुलींच्या आयुष्यात मोबाईलमुळे जे वाईट साईड घडत आहे आणि त्यामुळे कोणीतरी नजर ठेवून असणारं तिला आपल्या जाळ्यात ओढत आहे आणि त्या पद्धतीने तिचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. तशीच एक ती कहाणी होती. मला शीतल म्हटली, मॅडम आता मी यातनं सगळ्यात बाहेर आली, मी कुठेही नाही आणि ते प्रकरण पण पूर्ण संपलेलं आहे. पण आज माझ्याच घरामध्ये राहणं अतिशय कठीण झालेलं आहे. माझी आई, बाबा, बहीण, भाऊ, उठताना लात आणि बसताना बुक्की असं माझं रोजचं वातावरण असतं. मला रोजच वाटतं की आत्महत्या करून टाकावं. मला फार वाईट वाटलं. मी तिला थोपटवलं आणि नंतर म्हटलं की नाही शीतल, अजिबात आत्महत्येचे विचार करायचे नाही, आपण याच्यावरती मार्ग काढू. त्यानंतर मी विचार करते झाले की खरंच शीतलसारख्या मुलींना मला किंवा आम्हाला वाचवता येणं शक्य आहे का? खरं तर आम्ही सारे शिक्षक समाजातले एक वैचारिक विचार करणारा घटक आमच्या आजूबाजूला जे काही घडतं ते पाहत असतो आणि समजवण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा हाती काही लागत नाही तेव्हा हे आपलं काम नव्हे म्हणून बाजूला होतो. परंतु त्याही दिवशी मात्र तसं झालं नाही. 3-4 दिवस माझ्या डोळ्यासमोर फक्त शीतल दिसत राहिली. एक दिवस संध्याकाळी 5व्या दिवशी मी तिच्या घरी पोहोचले आणि तिच्या आईला सरळ प्रश्न टाकला. शीतलच्या आईला आणि घराला मला तिथं आलेलं पाहून खूप आश्चर्य वाटलं. मी का आली असावी ह्यात आपसात कुजबूज सुरू झाली. मी त्यांना म्हटलं की मला सारंच माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे आपण त्या विषयावरती अजिबात बोलणार नाही. मला 2 मुलंच आहेत, मुलगी नाही. आवडती विद्यार्थिनी शीतल माझी, हिला न्यायला आलेली आहे, कधी म्हणून तुम्हाला परत करणार नाही. तिची आई नाही म्हटले की नाही मॅडम. मी म्हटलं मग ती मागच्या वर्षीची माझ्या वर्गातली 11व्या वर्गातली मुलगी कुठे गेली? ती नाही आहे, ही वेगळीच कुणीतरी आहे. ही सतत आत्महत्येचा विचार करणारी शीतल आहे. मला माझी पूर्वीची हवी आहे. तिची आई म्हटली की ठीक आहे मॅडम, आम्ही अजिबात तिला काही बोलणार नाही, तुम्हाला तुमची पूर्वीची शीतल परत मिळेल. त्यांच्याकडून आश्वासन मी घेऊन परतले, परंतु तसं काही झालं नाही. तिथून आल्यानंतर अगदी काही दिवसात 15-16व्या दिवसात शीतलने आत्महत्या केली. शीतलची आत्महत्या मला पूर्णतः अंतर्बाह्य ढवळून गेली. त्या रात्री मी अक्षरशः झोपले नाही आणि माझ्याकडून एक काव्य लिहिलं गेलं. एक लेखिका आणि कवयित्री पण आहे आणि मनामध्ये आलेला हा संवेदनांचा पूर, भावनांचा कल्लोळ आणि त्यामध्ये जणू काही माझ्यामध्ये शीतल शिरली आणि शीतलच्या माध्यमातून मी आता बाकीच्या मुलींना काहीतरी सांगावं असं एक कथात्मक काव्य लिहिलं गेलं. आणि माझ्या एका मैत्रिणीला मी ते ऐकवलं. त्यावेळेला ती मला म्हटली की विजया, खूप छान आहे हे, आम्हाला तुम्हाला इतरत्र तू सांगण्यापेक्षा त्या मुलींपर्यंत जर हा विषय गेला तर खूप महत्त्वाचा होईल. आणि त्या विषयाला पोरी जरा जपून असं नाव दिलं गेलं. आणि पहिला कार्यक्रम माझ्या त्या मैत्रिणीने तिच्या महाविद्यालयातच अरेंज केला. त्या दिवसापासून हा जो प्रवास सुरू झाला तर आता साधारणतः मागील काही 3-4 वर्षांचा कालावधी आहे. 266च्या वर कार्यक्रम झाले. या लॉकडाऊनच्या काळातही 54 वेळा मी ऑनलाईन फेसबुक पेज, लाईव्ह वेगवेगळ्या पेजवरती गेलेले. विषयाचं नाव जरी वेगळं आहे, जसं आज आपण या ठिकाणी सुरक्षित महिला आणि सक्षम महिला जरी विषय असला तरी मला असं वाटतं की महिला सुरक्षित आहे का याचा विचार आईपासूनच सुरू होतो. आपली लेक या समाजाकडे सोपवताना सर्वप्रथम आई दास्तवलेली आहे. सकाळी गेलेली माझी लेक घराबाहेर पडलेली, संध्याकाळी सुरक्षित येईल किंवा नाही यावर आई नावाचा संस्थेचा अजिबात विश्वासच मुळे राहिलेला नाही. साऱ्या समाजाला ती एक प्रश्न विचारूनच बसते की हो, आता केवळ परके नाही, आपल्यांपासूनही आहे भीती. काका, मामा, मौसा, जिजा सारीच जेव्हा संपली नाती. हो, वय तिचे काहीही असो, बाई असणे पुरेसे आहे. ज्या त्या नजरेत वासना, जिव्हाळा जरा न उरला आहे. मग हो, जिव्हाळा जेव्हा नाही उरला, कशी राहावी नाती ताजी. हे तर होणे अटळच होते, घरात उरली नाही आजी. सुरक्षेचा प्रश्न म्हणाल तर आज घराघरातून आजीचं विस्थापन होत आहे. खरं तर हा स्वतंत्र असा विचार आहे. जिथे आजी आजोबा आहे ना, तिथे पोरी जरा जपून म्हणायचा विषयच नाही. आजी आजोबा इतकं डोळ्यात तेल घालून या लेकींवर लक्ष ठेवत असतात की आज वर्किंग आई बाबा असतील तर त्यांना आपल्या लेकरांची काळजीच नसते. परंतु या बदलत्या जीवनशैलीमध्ये
घरातली म्हातारी माणसं वृद्धाश्रमात पोहोचायला लागली आणि नव्यानेच हे समाजातले प्रश्न आमच्या पुढे असं डोकं वर काढायला लागली आणि त्याचे दुष्परिणाम आम्हाला भोगायला लागावे लागले, त्यावेळेला आम्हीच कांगावा करू लागलो. अशा काहीशा विपरीत परिस्थितीत घर समाजातलं आज सापडलेलं आहे. अहो, आम्ही नोकरी करणाऱ्या बायका आमची लेकरं इकडे तिकडे शेजाऱ्यांकडे ठेवतो, पाळणा घरात ठेवतो, कारण आमच्या घरामध्ये ती गावाकडली कळकट्ट मळकट्ट कपड्यातली आजी आजोबा चालत नाही. मग आम्ही कोणाकडे ठेवतो? त्या कामवाल्या बाईकडे. तिला 5,000 रुपये देतो. ती म्हणते की 1,000 वाढवा, तर तिला 6,000 रुपये पगार देतो. पण आमची लेकरं मात्र तिच्याजवळ ठेवतो. पगार वाढवल्यामुळे सांभाळायला ती ठेवलेली मावशी आमच्या लेकराला खरं प्रेम देते का? नाही. हो, सांगा मग ती आणि आमचे लेकरं यांच्यामध्ये कसं प्रेम असतं? खरं तर तुटक्या नात्यांमध्ये लेकरे घरी एकटी असतात. शेजारी नोकर चाकर यांचे नको नको ते अत्याचार सहन करतात. मग अशी आमची छोटीशी लहानगी चिमुकली मोठी होत जाते, टीन एजमध्ये येते. मग तिला आठवतं की अरे, ते मी लहान असताना माझ्यावर कोणीतरी शेजारच्यांनी कुठेतरी नातेवाईकांनी काहीतरी वाईट प्रकार केला होता. ते फार वाईट होतं. आता कळतं. मग आता आईला सांगू का? हे विचाराधीन लेक विचार करते. नको, आता आईला सांगितलं ती पाठीत एक धपाटा टाकेल आणि म्हणेल तेव्हा तुला सांगायला काय झालं होतं. ती आतल्या आत गप्प बसते, पण विचार करू लागते, अबोल होते आणि साऱ्या समाजाला ती प्रश्न विचारते की त्या फुलपाखरी वळणावर अहो, असे लुटेरे उभे असताना तुम्ही सांगा ना, कशी राहील सुरक्षित लेक या जगामध्ये, या काटेरी वाटेवरून चालताना? खरं तर समाजालाही मला विचारायचं आहे की जबाबदार तर आम्ही पण ठरतो ना. आज आम्ही घराबाहेर जेव्हा पडतो त्यावेळेला आम्ही एखाद्या मुलीवरती अत्याचार होत असताना बघतो, तर आम्ही थांबतो का? नाही. आम्हाला आमची मास्टरवरची सही सांभाळायची असते, किंवा प्रकरणात डोकावल्यानंतर एखाद्या मुलीचं प्रकरण जेव्हा लक्षात येतं तर ही मुलगीच तशी असेल, आपल्याला काय मेलं करायचं, असा विचार करून आम्ही तिथून काढता पाय घेत असतो आणि आमच्या कामाला लागत असतो. मी, माझं घर, माझी मुलं या परिघाच्या बाहेर पडून सामाजिक या प्रश्नाकडे कुणालाही लक्ष द्यायचं नाही आणि पडायचंही नाही. म्हणून मला समाजाला पण म्हणायचं आहे की पूर्वीच्या काळी कसं वातावरण होतं हो, की गावामध्ये रस्त्याने जाणारी लेकबाळी सगळ्यांची असायची, तिला सगळे ओळखायचे आणि ती सगळ्यांना ओळखायची. त्यामुळे कुणाची ताकद नसायची की तिच्याकडे वाईट नजरेनं बघायचं. आज मात्र थोडीशी व्यवस्थित तयारी केलेली आमची लेक, सलवार कुर्ती घातलेली, हलकासा मेकअप केलेली, अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर रस्त्याने पायी जाऊ शकत नाही. नराधमांची नजर तिच्यावर पडते, कुणीतरी शिट्ट्या वाजवतात, तारगट मान फेकतात, अचकट विचकट बोलतात. त्यावेळेला आम्ही थांबून त्यांना असं त्रास देणाऱ्यांना जाब पण विचारत नाही. म्हणून मला समाजालाही म्हणायचंय की आपलं तर कुठे चुकत नाही ना, जबाबदार तर आम्हीच ठरतो. जे घडते त्या साऱ्यांना चला लावूया लगाम थोडा या बेफाम सुटल्या वाऱ्यांना, असं या विजया मारुतकरला कुठेतरी वाटलं. आणि शीतलच्या प्रश्नापासून ते शिक्कामोर्तब झालं आणि तेव्हापासून पोरी जरा जपून हा विषय घेऊन मी निघाली आहे या वारीवरती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे आशीर्वाद मला लाभले. माझे वडील अनाथ होते. अनाथांचं जगणं काय असतं? ज्या लहानशा मुलाला 3 वर्षाच्या मायना बाप कसं जगले असतील, परंतु राष्ट्रसंतांनी पदराखाली घेतलं. राष्ट्रसंतांच्या आश्रमातच अण्णा वाढलेत आणि तिथूनच मराठा इन्फंट्रीमध्ये बटालियनमध्ये गेलेत. एका मराठी सैनिकाची पण मी मुलगी आहे. आणि बॉर्डर सांभाळणारे माझे अण्णा आयुष्यभर सांगत राहिले की बेटा, प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एक बॉर्डर तर सांभाळायचीच आहे. कदाचित ही बॉर्डर मला ते देऊन गेले असावीत की पोरींकरता मी काहीतरी काम करावं. राष्ट्रसंतांच्या आश्रमामध्ये आईबाबांचं लग्न झालं. एकतर अनाथ मुलगा आणि त्याच्यानंतर मिलिटरीत गेलेला, त्याला कोण म्हणून पोरगी देईना. महाराजांनी वधू संशोधन केलं, अर्थात जातीपातीचीच मुलगी शोधली आणि लग्न लावून दिलं. स्वतः राष्ट्रसंतांनी त्या ठिकाणी मंगलाष्टकं म्हटलीत आणि वधूवरांना आशीर्वाद दिला की पुत्र हो ऐसा तुझला जो राष्ट्रासी शोभला. म्हणून असं वाटतं की आम्ही सगळी बहीण भावंड, आमची जी आमच्या क्षेत्रामध्ये वाटचाल आहे, म्हणजे माझा पाठचा भाऊ महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागात सहसंचालक आहे, दुसरा भाऊ प्राचार्य आहे, लहान बहीण क्रीडा अधिकारी आहे. हे सगळेजण आपापल्या क्षेत्रामध्ये नंबर 1 वर आहे. मी माझी अशी आहे, ते सगळे क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे. पाण्यामध्ये पोहत राहिले, मी मात्र शब्दांमध्ये पोहत राहिली. ज्यांना जे करता आलं ते करत राहिलेत, परंतु आपापल्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे आपल्या कार्यनिष्ठा सांभाळत आम्ही काम करत आलो. माझ्या वाट्याला या राष्ट्रसंतांचा आदेश समजून मी हे कार्य करत आहे. आणि मला आज सांगताना आपल्याला खूप आनंद होतो की आज जवळपास लाखो मुलींची मी आई झालेली आहे. आणि कितीतरी मुलींची आई आणि बाबा यांना असं वाटतं की त्यांना त्यांच्या मुलीला जे सांगायचं होतं ते सांगण्याचं काम मी या ठिकाणी करते आहे. माझ्या विषयाकडे जाताना मी नेहमी मुलींना सांगत असते, बेटा
तुझ्या हातामध्ये हा जो मोबाईल दिला ना, हा असा तुला उगाच दिलेला नाही आहे, तुला याचा योग्य उपयोग करण्याकरता दिलेला आहे. परंतु ती उपयोग करते किंवा नाही हे पाहण्याची सुद्धा जबाबदारी आमचीच आहे. म्हणून मला समाजालाही म्हणायचं आहे की जबाबदार तर आम्हीच ठरतो जे घडते त्या साऱ्यांना. खरंच नाही का, मी आपली निघालेली आहे. माझं एक बॅनर असतं, माझ्या बॅनरवरती एक वाक्य मी लिहिलेलं आहे की माना के अंधेरा बहुत घना है लेकिन दिया जलाना कहाँ मना है. कोणी मनाई केली आपल्याला दिवा लावायला? मी जाते, माझी एक पणती पेटवते, थोडासाच उजेड पडतो. त्या थोड्याशा प्रकाशामध्ये एखाद्याच मुलीला माझ्या जाण्यानं जर उपयोग होत असेल तर माझ्या तिथं जाण्याचं सार्थक झालं असं मला वाटत असतं. त्याची अनुभूती मी घेत असते. परंतु एखाद्याच नाही, कितीतरी मुलींना मी वाचवलेलं असतं. कारण जाणे, आपलं व्याख्यान ठोकून येणे किंवा मला खूप छान कविता करता येतात ते ऐकून येणे की माझंच आटोपलं, इथवर माझा विषय संपत नाही. खरं तर बंधू भगिनींनो, तिथून आल्यानंतरच माझा विषय सुरू होतो. आज मला माहिती आहे की मी कोणासमोर माझा विषय मांडते. माझ्यासमोर सुजान असा शिक्षक वृंद आहे. मुली असतील तर खूपच छान. आणि माझ्या शिक्षक बंधू भगिनींना मी हा विषय कसा मांडू, कसा सांगू, मला थोडंसं अवघडल्यासारखं होत असतं, झालेलं आहे. परंतु खरं सांगू का की हा जो विषय आहे ना, हा आपल्या आईनं आपल्या लेकीला एका कोपऱ्यात नेऊन कानात सांगण्याचा विषय आहे. चार चौघात मी बोलण्याची गोष्टच नाही. परंतु आज हा विषय इतका सार्वत्रिक झालेला आहे की तो असा चार चौघात सांगायला यावंच लागतं. ज्यावेळेला मी महाविद्यालयांमध्ये किंवा शालेय पातळ्यांवरती मुलींमध्ये जाते त्यावेळेला त्या सभागृहात फक्त मुलीच असतात आणि शिक्षिकाच असतात, एकही पुरुष नसतो. त्यावेळेला मला असं वाटतं मी खऱ्या अर्थानं सारच्या सार पोरींना सांगत असते. आज या ठिकाणी मला जाणीव आहे की मला ऐकणारा मोठ्या प्रमाणात इथे पुरुष वर्ग आहे, बंधू वर्ग आहे, शिक्षिका तर आहेच, मुली पण आहे किंवा आणखोन मला ऐकत असतील मला कल्पना नाही. परंतु एक सरसकट समाजातला सर्वच्या सर्व घटक या ठिकाणी वयोगटातला उपस्थित आहे याची मला कल्पना आहे. म्हणून नक्कीच मला माझा विषय मांडताना काही बंधनं येतील, ती पाळत माझा विषय मी या ठिकाणी मांडताना माझ्या लेकींना मला काय सांगायचं आहे हे मी उलगडते तुमच्यासमोर. आपण पण एक सुजान असे शिक्षक आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, मी नक्कीच वेगळं काही सांगत नाही. तुम्ही जे सांगत असताना तुमच्या विद्यार्थ्यांना तेच मी पण सांगत असते. पण फरक फक्त एवढाच आहे की मी एक कवयित्री आहे ना, म्हणून मी माझ्या पद्धतीने मांडते. माझ्या कवितेतनं मी हा विषय मांडते आणि तिथे जाताना नेमकं त्यावेळेला जे काही घडलं असेल आजूबाजूच्या प्रसंगातनं मी ते मुलींना सांगण्याचा प्रयत्न या माझ्या पद्धतीमधनं करत असते. आणि आईची बाजू मुलींना मी सांगते की बेटा, आईचा जीव तुळतुळ तळते ग. ती खेड्यामध्ये मातीमध्ये काम करणारी असो किंवा गिरणीमध्ये राबणारी असो की एखादी शिक्षिका असो की एखादी वैज्ञानिक असो, ती आई असते. ती राबत असते ग तुमच्यासाठी. ऊन माळते अशी जसा गजरा माळते आणि वाळवणासारखी बाई ती उन्हात वाळते. तू वाचत का नाही तिच्या दुःखाची कहाणी, तिच्या डोळ्यांमध्ये पाणी तरी ओठांवरती गाणी. ही तुझ्यासाठी झटते आहे, मरमर मरते आहे. तुला तिच्या दुःखाची तिच्या कष्टांची जाणीव पाहिजे. प्रत्येकच आईला असं वाटत असतं की माझ्या वाट्याला जे दुःख आलं, ज्या व्यथा आल्या, ज्या वेदना आल्या, जे वातावरण आलं, मला जे शिकता आलं नाही, मला करता आलं नाही, ते माझ्या लेकीनं करावं, हे प्रांजळ मत प्रत्येक आईचं असतं आणि ते त्या लेकीनं जाणलं पाहिजे. दुसरा मला माझ्या मुलींना सांगायचं आहे की बेटा, आपल्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा येणारा पहिला पुरुष म्हणजे आपले बाबा. त्या बाबांचे डोळे पाहिलेत कधी? हे जगातले सगळ्यात सुंदर असे डोळे आणि जगातलं सगळ्यात सुंदर स्त्री पुरुषाचं नातं म्हणजे बाप लेकीचं नातं. छोटीशी लेक जेव्हा अंगणामध्ये दुडदुड धावत आपल्या कलागुणांना फुलत मोठी होते ना, त्यावेळेला बापाचा ऊर तिच्या कलागुणांनी फुलून येतो. खरं तर स्त्रीभ्रूण हत्या वगैरे तर आता आपण ऐरणीवर काढून टाकले. आता तर बेटियां कहाँ सबके नसीब में होती है, जो घर भगवान को पसंद हो ना उसी घर में होती है. या मुद्द्यापर्यंत आपण आलेलो आहो. सगळ्यांनी आमच्या लेकींचं असणं येणं आज मान्य केलेलं आहे. आज माझ्या लेकीला मला सांगायचं आहे की तुझ्या जन्माचे सोहळे व्हायला लागले बेटा. आणि ज्यावेळेला हा बाबा नावाचा माणूस तू झाल्याचं त्याला कळतं ना, तर तो लोकांना सांगतो की अहो, आता माझ्या अंगणामध्ये एक तुळस लागलेली आहे. ती माझ्या घराकडे सगळे लोक असं पाहतात जसं काही माझं घर नव्हे, तर माझ्या लेकीच्या येण्यानं माझं घर वृंदावन झालेलं आहे. माझी ही लेक नाही आहे, ही नात्यांमधली विण सांधणारी ती एक धागा आहे आणि घराचं घर पण जपणारी माझी लेक ना एक जागा आहे. उन्हापासून साऱ्या घराला वाचवत ती साऱ्या घरावर सावली धरत असते आणि जिथे कुठे गरम झाली हवा ती शांत करत असते. खरंच
अशीच असते ना हो लेक. हो ती छोटीहून माहेरहून सासरी जरी गेली ना तरी अख्खं घर तिच्या येण्याची वाट पाहत असतं. मेन म्हणजे बाबा वाट पाहत असतात की ती सासरी गेलेली लेक परत येईल ना, तेव्हा या घरामधला गुंता ती नक्की आल्याबरोबर सोडवेल. असं लेकीचं आणि बापाचं नातं असतं. पण बापाला कायम एकच दुःख असतं की हे परक्याचं धन आहे, एक दिवस दुसऱ्याला देऊनच टाकावं लागणार आहे. इथल्या मातीत रुजली तरी ती मात्र आपली नसते, सोडून जाता या घराला त्या घराला फुलवत असते. पण बाबा म्हणतात ओ चंदन आहे की लेक, मला कळतच नाही की मी जन्माला घातलेली ही माझी लेक, ही लेक आहे की चंदन. कायम मनाला वाटत असते किती किती दूर असली ना तरी सुगंध इथपर्यंत देत असते, अशी ही लेक असते. म्हणून माझ्या लेकींनो, माझ्या लेकी जर मला ऐकत असतील तर त्यांना मला सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही देश विदेशात जाताना लग्न होऊन म्हणा शिकायला का नोकरीला, तिकडे एखादा तुम्ही पराक्रम गाजवता, व्हॉट्सअपवर आलेली बातमी बाबा वेड्यासारखे लोकांना दाखवतात, ओ माझ्या लेकीनं बघा एवढा पराक्रम केला. साध्या रांगोळी स्पर्धेत जरी तिकडे क्रमांक मिळवला तरी सुद्धा लोकांना दाखवतात. लोक त्यांची पाठ फिरल्याबरोबर हसतात, म्हणतात जशी काय यांनाच पोरगी आहे का, यांच्याच पोरीनं तीर मारला का. पण बाबा म्हणतात हो माझ्याच पोरीनं तीर मारला. माझ्या लेकी इतकी गुणांची लेक कोणाचीच नाही. माझ्या लेकींनो, तुम्ही आपल्या बाबांना नकळत वचन दिलेलं आहे, बाबा मी तुमचं, तुमच्या कुटुंबाचं आणि आपल्या खानदानीचं घराण्याचं नाव या जगाच्या कॅनव्हासवर लिहून दाखवीन आणि तुमची मान मी कधी कधी म्हणून खाली होऊ देणार नाही. माझ्या लेकींनो, तुम्ही आपल्या बाबांना दिलेलं वचन आहे, पाळायचंय की नाही. की एवढ्या तेवढ्याशा प्रलोभनांमध्ये लागून आज चार चौघांमध्ये बाबांना खाली मान घालायची वेळ आणणार आहात का. अगं तुमची सुरक्षा तुम्हालाच करायची आहे. कोणी म्हणून तुम्हाला घरातून उचलून नेत नाही किंवा तुम्हाला आमच्या पाठीमागे या म्हणून सांगत नाही. तुम्ही गपगुमान डोक्याला फडकं बांधून त्याच्या गाडीवर बसून त्याच्या मागे जात असता. ही प्रकरणं अवतीभोवती घडणारी आम्हाला सांगत असतात. त्यावेळेला आपल्या बाबांचे दोन डोळे आठवा. तो पुरुष आपल्याला काय वाटेल त्याला, बाबांच्या समोर जेव्हा हे माझं प्रकरण येईल तर चार चौघात माझ्या बाबांना मी वचन दिलं होतं की तुमची मान ताठ राहील, पण या अशा गोष्टी जर आल्या तर खाली जाणार नाही का. मग माझी सुरक्षा माझ्याच हातात आहे. माझ्या हे लेकीला, बेसावध लेकीला आज मला सांगण्याची वेळ आलेली आहे. दुसरा तिच्या आयुष्यात येणारा पुरुष म्हणजे भाऊ. आज भाऊ लहान असो की मोठा असो तो बहिणीवर लक्ष ठेवतो. कारण आणि त्यातल्या त्यात मोठा भाऊ असेल तर मी मुलींना विचारत असते कार्यक्रमाच्या वेळेला की पोरींनो तुम्हाला तो मोठा भाऊ असतो ना कसा असतो गा. तर काही काही मुली म्हणतात मॅडम तो ना भारी खडूस असतो, अजिबात आवडत नाही. का ग, तो ना आमची चौकीदारी करतो. मी त्यांना सांगते बेटा तो चौकीदारी अजिबात करत नाही. त्यालाच माहिती आहे की या बाहेरच्या वातावरणामध्ये माझ्या बहिणीच्या वयाच्या ज्या मुली आहे ना त्यांच्याबाबत काय बोलल्या जातो ते माझ्या बहिणीच्या बाबतीत घडू नये याकरता तो सतत साचंक असतो, लक्ष ठेवत असतो. मग रस्त्यात माझी बहीण एखाद्या मुलासोबत बोलली का, हसली का, कॉलेजमध्ये कुठे गेली, काय गेली, हे सगळं लक्ष ठेवत असतो ना. त्यावेळेला तुम्हाला त्याचा राग येतो आणि म्हणून तुम्ही त्याचा राग करता. पण लेकींनो, जेव्हा तुझा जन्म झाला ना तेव्हा सगळ्यात जास्त आनंद त्यालाच झाला होता. आजही तू रस्त्यात उभी राहून एखाद्या पोरासोबत बोलत उभी राहिली ना तर त्या भावाला कालही आवडत नव्हतं, आजही आवडत नाही, उद्याही आवडणार नाही. कारण ना तो भाऊ आहे आणि तो साऱ्या जगाला छाती ठोकून सांगत असतो कि बेटियां भाइयों का भाल होती है, घर के इज्जत की ढाल होती है, कूड़ा कचरा ना समझो इसे, मेरी बहन तो पूजा का थाल होती है, मेरी बहन तो पूजा का थाल होती है. एवढा मोठा संरक्षक भाऊ आपल्या पाठीशी आहेत, बाबा आहेत, समाज आहे, शिक्षक आहेत, आधारवड आहे, नातेवाईक आहे. लेकिन मला नाही वाटत तुम्हाला या समाजाच्या वाटेवरून चालताना कोणाचं भय वाटावं. पण तरी सुद्धा माझ्या लेकींनो आज पावलोपावली भीती वाटावी असं वातावरण निर्माण झालेलं आहे. आज आता तर कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरापासून 1.5 वर्ष होत आहे आम्ही आज घरामध्ये डांबून आहे. परंतु आमच्याकडे व्यवस्था कशी आहे, आज आमच्या 8व्या वर्गापासूनच्या मुली शिकवणी वर्गाला जातात. सकाळी सकाळी शिकवणी वर्गाला जेव्हा निघतात ना तेव्हा का बरं शिकवणी वर्ग लावावे लागतात. आता सपाट शिक्षक वर्ग आहे त्यांनाही मला विचारावं असं वाटतं. पूर्वीच्या काळामध्ये शिकवणी हा गैरप्रकार समजला जायचा, परंतु आज शिकवणी वर्ग लावणे हा एक स्टेटस सिम्बॉल झालेला आहे. मग बिचाऱ्या बाबांची ऐपत असो किंवा नसो ते काहीही करतात आणि आपली मुलगी या स्पर्धेच्या युगात कुठेही कमी पडू नये म्हणून तिला शिकवणी वर्गाला पाठवतात.
आता शिकवणी वर्गाला पाठवायचं म्हणजे कधी कधी वेळा अगदी सकाळी असतात, हिवाळ्याच्या दिवसांमध्ये, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अगदी अंधारामध्ये आमची लेक घराच्या बाहेर पडते. त्यावेळेला मला असं वाटतं की बाबा तिला सायकल घेऊन देतात आणि तिची सगळी सोय करून देतात. आणि कधी कधी नव्हे तर आता तर आवश्यकच झालेलं आहे की तिच्या हातामध्ये एक शेवटच्या घरातला फोन देण्यात येतो आणि तो फोन देताना तिला अनेक सूचना दिल्या जातात आणि माझी संस्कारातली गुणांची लेख त्या सूचना पाळते सुद्धा. त्या सूचनांमध्ये काय बरं असतात सूचना? काही सूचनांमधली ठळक सूचना अशा असतात की बेटा हे बघ, आपल्या फोनमधली कॉन्टॅक्ट लिस्ट वाढवायची नाही, उगाच ऐऱ्यागैऱ्यांचे कोणाचेही आलेले फोन अटेंड करायचे नाही, कोणत्याही अननोन नंबरवरून फोन येत असेल तर किंवा मेसेज येत असेल तर त्याला उत्तरही द्यायचं नाही. आणि मग मुलींनो, तुम्ही ज्याला चौकीदार म्हणता तो भाऊ असेल ना, तर त्याच्या सूचनांचा तर पाढा विचारायलाच नको. आपल्याला राग येतो, पण ती सगळी मंडळी आपल्यावरती जीवापाड प्रेम करत असते ना, म्हणूनच त्या सूचनाही देत असतात. आणि म्हणून मग माझ्या लेकीच्या हातात असा मोबाईल देऊन आम्ही तिला शिकवणी वर्गाला पाठवतो. खरं तर ऊन आहे, वारं आहे, वादळ आहे, पाऊस आहे, अपघात झाला, अशा प्रसंगी माझ्या लेकीला ताबडतोब काहीतरी मदत मिळावी म्हणून हा मोबाईल देण्यात आलेला असतो. तिने त्याचा योग्य वापर करावा हे नक्कीच अपेक्षित असतं आणि ती करते सुद्धा तसंच. परंतु व्हायला काय लागलं की कुणीतरी आमच्या लेकींच्या जाण्याच्या येण्याच्या वेळांवरती लक्षात ठेवतात. मला जर आता काही मुली जर ऐकत असतील, माझ्या शालेय स्तरावरील लेकींनो, तुम्ही जर मला ऐकत असाल तर तुम्ही बेटा इतक्या सुंदर आहात गो, इतक्या हुशार आहात, इतक्या देखणा आहात. आता तर कोरोना आणि लॉकडाऊनचा काळ आहे, पण मी इतरत्र वेळेची गोष्ट करते की माझ्या ह्या गुणांच्या लेकी जेव्हा आपल्या घरातनं बाहेर पडतात, कधी शाळेत जाण्यासाठी, कधी शिकवणी वर्गाला जाण्यासाठी, तर कधी क्रीडांगणावर जाण्यासाठी, कधी एखाद्या स्पर्धेची तयारी करण्याकरता, कधी एखाद्या नाटकाची प्रॅक्टिस करण्याकरता, नृत्याची प्रॅक्टिस करण्याकरता, तर तुझ्या जाण्याच्या येण्याच्या वेळावर लक्ष कोणीतरी ठेवत असतं. ही सगळी टपोरी मंडळी असते. ही गाडीमध्ये पाठलाग करणारी, बसमध्ये पाठलाग करणारी, लोकलमध्ये पाठलाग करणारी, माझी लेक सायकलने जात असेल तर सायकलने पाठलाग करणारी, कधी तिच्या घराच्या कोपऱ्यावर उभी असतात तर कधी शाळेच्या, कधी कॉलेजच्या, आणि ह्यांच्यामध्ये पैजा लागतात. आणि ही मुलगी कोणाची आहे, कुठे जाते, कशाला जाते, किती वाजता जाते, किती वाजता परत येते, इथपासूनची सगळीच्या सगळी माहिती त्यांच्याकडे असते. आणि त्या मुलीच्या गावीही नसतं. खरं तर ती आपल्या ध्येयाच्या दिशेनं धावत असते, पण यांच्या तिथे पैजा लागतात की या पोरीला मी गटवून दाखवतो किंवा माझ्या जळ्यात ओढून दाखवतो आणि मग टाकल्या जातं. माझ्या लेकींनो, तुम्ही बेसावध असताना असंच एक जाळं. माझ्या शीतलची गोष्ट एक छोटीशी मी सांगणार आहे, पूर्ण सांगण्याला इथे आपल्याला अवधी नाही, पण तरीसुद्धा एक साधारणतः पोरी जरा जपून या सुरक्षेच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत मी काय सांगत असावी हे सर्वांच्याच मनात एक कुतूहल असतं. या ठिकाणी मला ऐकणारा साराच्या सारा जो सुज्ञ असा वर्ग आहे त्यांच्याही मनामध्ये असेल. तर सर्वप्रथम मी मोबाईल तुला वापरायचा तर आहेत, परंतु तो वापरताना काय दक्षता घ्यायच्या याबाबत सांगताना एक छोटीशी शीतलची कथा माझ्या कवितेच्या अंतर्गत मांडत जाते. त्यावेळेला आता ही मी पूर्ण कविता आज या ठिकाणी सांगू शकणार नाही आहे वेळेच्या अभावी, परंतु साधारणतः ती कविता कशी काय असते किंवा त्या कवितेच्या माध्यमातून मी काय सांगू इच्छिते हे मी सांगण्याचा प्रयास या ठिकाणी करते. तर आमच्या लेकीच्या हातामध्ये फोन दिला, ती शाळा कॉलेजमध्ये जायला लागली, कोणीतरी तिच्यावरती नजर टाकली. त्यावेळेला जे काही घडत जातं ते कॉमन आहे हो, अगदी अनकॉमन असं काहीच नाही. माझा मोठ्या प्रमाणावर शिक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही मी सांगेन की ही विजया मारोतकर नक्कीच तुमच्यापेक्षा वेगळं काहीच सांगत नाही आहे. तुम्ही कायमच आपल्या विद्यार्थ्यांना जे सांगत असता, आपल्या स्वतःच्या मुलींना जे सांगत असता तेच मी सांगत आहे. फक्त माझी एक पद्धत वेगळ्या प्रकारची आहे. आणि असं म्हणतात ना की सोनाराने कान टोचले की ते बरं असतं, बस तसाच काहीसा हा प्रकार. तर आता ही विजया मारोतकर नाही, काहीसे कडवे मी त्या कवितेतले मांडणार आहे. ही माझ्या कैथेतली ती शीतल उभी आहे, ती तुमच्याच वयाची लेकींनो 116 वर्षीय लेक उभी आहे, जिच्या बाबतीत हे सगळं घडलं आणि ती तुम्हाला सांगत आहे. हां, पण तत्पूर्वी विषयाकडे जाताना एक मात्र नक्की सांगेन की एकदा खूप मोठी विद्वान लोकांची एक कॉन्फरन्स भरली होती आणि त्या सभेला आयोजकांनी एक प्रश्न विचारला की संपूर्ण जगाची व्याख्या एका शब्दात होईल असा एखादा शब्द तुम्ही सांगा. व कुणालाच काही सुचेना. त्यावेळेला अतिशय विद्वान असे एक शायर त्या ठिकाणी उठले आणि माझ्या लेकींनो समोर येऊन त्यांनी काय बरं म्हटलं, ते म्हटले की शर्त लगी थी दुनिया को एक लफ्ज में लिखने की, शर्त लगी थी दुनिया को एक लफ्ज में लिखने की, लोग किताबें ढूंढते रहे और मैंने बेटी लिख दिया, मैंने बेटी लिख दिया. लेकिन बघा, तुमची
व्याख्या किती मोठी आहे. संपूर्ण जग एका बाजूला आणि तुम्ही एका बाजूला. पुढे एका शायरने तर आणखी असं लिहून टाकलं, कदाचित त्यांना मुलगी नसावी, आयुष्याच्या उत्तरार्धात 4-4 मुलं असताना ते काय म्हणतात की गर खुदा ने मुझे एक बेटी से नवाजा होता, 4-4 बेटों में आज मैं अकेला ना होता. म्हणून लेकींनो, तुम्ही घरी दारी अत्र तत्र सर्वत्र इतक्या गुणांच्या आहात, इतका सुगंधाचा दरवळ तुमचा आहे. आम्हाला तुम्ही हवे आहात. आज आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या प्रकरणांमध्ये आमच्या गुणांच्या लेकी अशा संपत चालल्या ना. विजया मारुतकर सारख्यांचं संवेदनशील मन ज्यांच्या ज्यांच्या जवळ आहे ते अक्षरशः पिळवटून निघतं, बाहेर काढून दाखवता येत नाही. एवढाच काही तो फरक पडलेला आहे, बाकी काहीच नाही. तर बघा माझी ती कविता ज्या माध्यमातून मी तुम्हाला मोबाईलपासून जपून राहायला सांगते. कविता अशी आहे, ती शीतल म्हणते की कुठून कसा त्याला माझा नंबर कळला माहीत नाही, कुठून कसा त्याला माझा नंबर कळला माहीत नाही, आणि त्याच्या SMS च्या जाळ्यात अहो मी कशी अडकले माहीत नाही. रोज सकाळी गुड मॉर्निंग नित्यनेमानं, रोज सकाळी गुड मॉर्निंग आणि रोज रात्री गुड नाईट मेसेज पाठवू लागला. नंतर ना तर टेक केअर पण लिहू लागला. त्याच्या त्या एका शब्दानं असं प्रेम दाटून आलं आणि आपली काळजी घेणारं भेटलं कुणीतरी असं सहजच वाटून गेलं. इथे सुज्ञासा पालकवर्ग मी असेल तर मी नक्की म्हणेल की आपल्याला खूप कामं असतात, परंतु आपल्या घरामधली जी लेक आहे ना तिला कधी एकटं पडून देऊ नका. आमच्या लेकींना घरात प्रेम मिळत नाही, वडील आपल्या विषयांमध्ये अडकलेले असतात, आई कधी कधी आजारी असते, शेजाऱ्यांचं भांडणं असतात, घरावरती डोक्यावरती कर्जाचा बाजार असतो आणि बेरोजगार मुलगा घरात असतो, लग्न होऊन सासरी गेलेली मुलगी परत आलेली असते, असं साधारणतः मध्यमवर्गीय घरांमध्ये वातावरण असतं. तर त्यावेळेला या 16 वर्षीय लेकीच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे हे जाणून घ्यायला कुणाला वेळ नाही. एक तर ती किशोर वयामधनं जाते, तिच्या शरीरामध्ये खूप बदल होतात आहे, मनामध्ये होतात आहे, आणि त्या अशा वेळेला तिला घर जर जाणून घेत नसेल आणि बाहेरचं कोणीतरी टपोरी त्यामध्ये असा लुडबुड करत असेल तर ती नेमकी वेळ असते की माझी लेक त्यामध्ये सहजच सापडून जाते. म्हणून माझी लेक म्हणते की नंतर ना तर टेक केअर लिहू लागला. त्याच्या त्या एका शब्दानं असं प्रेम दाटून आलं आणि आपली काळजी घेणारं भेटलं कुणीतरी असं सहजच वाटून गेलं. असं रोज तो माझ्या कोपऱ्यावरती येण्या जाण्याच्या मग उभा राहू लागला. मग रोजच माझ्या वळणावर तो उभा राहू लागला. लांबून दिसतात माझाही ऊर धडधडू लागला. हा सिलसिला सुरू होतो. खरं तर आता ही थोडी जुनी गोष्ट झाली असेल, आज इतकं वेट वगैरे कोणी करत नाही, आता फास्ट युग आहे आणि त्यातल्या त्यात आता ऑनलाईन एज्युकेशन झालं आहे, हातातच मोबाईल आलेला आहे. आज या ऑनलाईन एज्युकेशनचा खूप चांगले तर इफेक्ट्स आहेत, परंतु एक इफेक्ट असा झालेला आहे, मला अनेक पालक सांगतात की मुलींना आम्ही मोबाईल तर दिला हो, पण मन सतत धास्तावलेलं असतं की अभ्यासाच्या नावाखाली हे वेगळं काही करत तर नसतील ना. ही भीती आईबाबांना का वाटावी, तर ती अगदी रास्त आहे. आजूबाजूला जे घडत आहे, त्यांच्या मित्रमैत्रिणींमध्ये जे घडत असतं त्यांच्यावरती पूर्णतः प्रभाव असतो आणि त्या प्रभावाखाली अशा चुका घडण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही. परंतु ज्या वेळेला शाळेमध्ये मुली जातात त्यावेळेला कुणीतरी तिला हेरतं, त्यावेळेला नेमकं का घडलं शीतलच्या प्रकरणामध्ये तसंच झालं. मग माझी शीतल म्हणते की नजरेस नजर भिडत होती, बरंच काही बोलत होती, त्याला शोधण्यासाठी मग माझीही नजर बिरबिरत होती. हे रोज यांचं सुरू झालं. पण असं सगळं महिने 2 महिने 4 महिने ज्याच्यामध्ये जितके पेशन्स आहे तितके दिवस ते सुरू होतं. एक दिवस दिसलाच नाही, एक दिवस दिसलाच नाही, सैरभैर झालं मन. कशावरून मग माझं लागलंच नाही माझं मन. वाटलं दिसेल दुसऱ्या दिवशी, पण दुसऱ्या दिवशी दिसलाच नाही. कोण होता, कुठे गेला, काही कळलं नाही. त्यानं तिथं बसणं उभं राहणं बंद केलं. माझी लेक म्हणते की हे काय आहे, हा कोण आहे. माझ्या मनाची अवस्था त्यानं उद्ध्वस्त करून टाकली. पण आता तो तिथं उभा नसतो. आत्ता माझ्या परीक्षांचा निकाल लागला, मला सर रागवले, मॅडम रागवले. काय झाले म्हटले तुला, काय सांगू मी त्यांना. कारण पुस्तक उघडलं अभ्यासाला की पानोपानी त्याचा चेहरा दिसतो. म्हणून हा कुठला कोण एकदाचा त्याला जाब विचारूनच टाकते आणि माझी मुलगी मग त्याला आपल्या मोबाईलवरून फोन करते, कारण त्याचा मेसेज येत असल्यामुळे नंबर असतो. ती म्हणते की आता एकदाचा या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावूनच टाकते. म्हणून माझ्या लेकी, मला तुला सांगायचे की काळ बदलला, रामायणातल्या लक्ष्मणरेषा बदललेल्या नाहीत. आजही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये लक्ष्मणरेषा आमच्या अवतीभोवती असतात. जोपर्यंत आम्ही सांभाळतो ना तोपर्यंत आमचे काहीच होत नाही, आणि ज्या दिवशी लक्ष्मणरेषा ओलांडल्या जातात त्यावेळेला मात्र रामायण घडल्याशिवाय राहत नाही. आताची लक्ष्मणरेषा कोणती, की त्या कुठल्याही अनोळखी मुलाला एखादी आमची मुलगी स्वतःहून जर फोन करत असेल तर ती तिने ओलांडलेली लक्ष्मणरेषा. इथेही तसंच होतं, ती मनाला आवरू शकत नाही. ती म्हणते एकदाचा सोक्षमोक्ष लावते. माझी लेक काय म्हणते बघा,
आता मात्र माझ्या प्रतीक्षेचा बांध तुटून गेला होता आणि कितीही आवरलेना मनाला तरी त्याचा नंबर डायल होऊन गेला होता. आणि माझ्या लेकींनो, इथेच तर चुकलं ना. आजही आपली काळजी घेणारा लक्ष्मण आणि कुठेतरी संधी साधून टपून असलेला रावण म्हणजेच रावणाच्या रूपामध्ये आलेला भिक्षू ही संधी साधू वृत्ती अजूनही संपलेली नाही. म्हणून आम्हाला या दोन्ही गोष्टींना आजही लक्षात ठेवणं नितांत गरजेचं आहे. ज्यांना लक्षात ठेवण्यात आलं नाही तिचं अगदी रामायण घडतंच. जे नित्य आम्ही बघतो की एकाच पावलाने एकच पाऊल चुकल्यामुळे लेकीच्या घराची, तिच्या भावाची, तिच्या आईवडिलांची आणि अख्ख्या समाजाची काय अवस्था होऊन बसते की लोकांच्या तोंडोतोंडी नुसता तोच विषय असतो. माझी लेक म्हणते की माझ्याच फोनची म्हणे तो वाट बघत होता आणि हेच तर प्रेम सखे मधाळ बोलत होता. आणि हिनं त्याची जेवढी खरडपट्टी काढायचं ठरवलं होतं सगळं जिथल्या तिथे राहिलं. मग काय रोजच भेटणं, रोजच फिरणं याचेच वेध लागून गेले आणि त्याच्यासोबत हिंडणं फिरणं सुरू झालं. हा सिलसिला सुरू झाला. मग शाळा कॉलेजच्या नावाने निघायचं आणि त्याच्या गाडीवर बेधुंद फिरायचा. रोज रोज गाडीवरती लिफ्ट देत होता, या ना त्या कारणानं गिफ्टही देत होता. तेव्हा आपलं जाळं टाकण्यामध्ये हळूहळू यशस्वी होतो. या ठिकाणी माझ्या लेकीला मला सांगायचं आहे की बेटा, त्यांनी दिलेल्या गिफ्ट, त्यांनी दिलेली लिफ्ट हे यांच्या जाळ्यामध्ये ज्या लेखी ओढल्या जातात ना त्या आपल्या जगण्याचं सगळ्याच्या सगळं स्क्रिप्ट बदलवून टाकत असतात. आणि हे स्क्रिप्ट जर बदलवायचं नसेल तर अशा प्रलोभनांपासूनच आपल्याला दूर राहता आलं पाहिजे. कुठल्या तरी इमारती जाऊन येऊन उभा करतो, लांब दिसणारी एखादी इमारत दाखवतो, म्हणतो तो ते बघ गुलाबी रंगाचा बंगला दिसतोय ना, आमचं आहे, करोडोचा बिझनेस आहे आमचा देश विदेशामध्ये, आम्ही 4 भाऊ आहे, तिघांची लग्न झालीत, मी चौथा. माझ्या 2 भावांची लग्न झालीत, एकाचं लग्न विस्कटलं. म्हणून आईवडिलांना मी सांगितलेलं आहे की मी माझ्या मनाने शोधलेल्या मुलीसोबतच लग्न करणार, तुझ्यासोबत करणार. मग माझे चिमुरडे विचार करते, हा इतका देखणा आहे, इतका श्रीमंत आहे, माझे आईवडील मग कुठे 4 वर्षांनी माझ्यासाठी असं स्थळ शोधणार आहे. आपल्या हातानं आपलं लग्न जुळून बसते. माझ्या लेकींनो, मला तुम्हाला सांगायचं, या मोबाईल अभ्यास करायला दिला आहे, यशाच्या शिखरावरती चढायला दिलेला आहे, स्वतःचं लग्न जुळवून ठेवायला दिलेलं नाही. मग माझ्या लेकी त्याच्यावरती नेट, इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सअपमध्ये गुंतल्या जातात, रात्रभर चॅटिंग करतात, सकाळी कुठल्या तरी टपोरीसोबत पळून जातात. पण तुम्हाला माहीत आहे का माझ्या लेकींनो, तो नुसता तुम्हाला वापरतो आणि फेकून देतो. ह्याच्यामध्ये कितीतरी धोके आहेत. ते धोके मी तुम्हाला सांगते. तुम्हाला वापरणे आणि फेकून देणे, कधी कधी तुम्हाला नेऊन विकणे, देहविक्री व्यवसायात लाखो करोडोचा हा बिझनेस आहे. कधी कधी तुमच्या शरीरामधले एकूण एक ऑर्गन विक्रीला उपलब्ध आहे बाजारामध्ये, त्यांच्या त्या देहविक्रीच्या व्यवसायानंतर तुमच्या अवयवांची विक्री करणे, नंतर तुमचे नको त्या अवस्थांमधले ऑडिओ व्हिडिओ बनवून तुमच्या आईवडिलांना ब्लॅकमेल करणे आणि रकमांची मागणी करणे. बदनामीच्या भीतीनं बाबा बिचारे पैसे देतात. मागच्या महिन्यातच घडलेली घटना आहे की साताऱ्यामध्ये एका प्राध्यापकाने मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे रेल्वेखाली कटून आत्महत्या केलेली आहे. आणि हे सगळं माझ्या लेकींनो टाइमपास असतं. लव जिहादसारखी प्रकरणं तर कायमच ऐरणीवर असतात. आणि आरोग्याच्या दृष्टीने तुमचं वय 18 वर्ष होण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या शरीरासोबत असं काही बाही करून बसत असाल ना तर त्याचेही इफेक्ट शरीरावरती झाल्याशिवाय राहत नाही. तुमचं शरीर तुम्हाला परवानगी देत नाही आणि कायदा तर देतच नाही. एकूणच आयुष्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि सगळं काही होऊन बसलेली माझी लेक म्हणते, आता कुठे त्याचे खरे रूप मला कळले होते, पण माझ्यासारख्या कित्येकींना त्याने आजवर फसवले होते. हे जेव्हा लक्षात येतं ना तेव्हा काहीच होत नाही, पुढ्यात येत नाही. कितीतरी माझ्या चिमुरड्या किड्या मुंग्यांसारख्या आत्महत्या करून टाकतात आहे. वर्ग 8 ते 12 मध्ये आत्महत्या करणाऱ्या मुलींचा आकडा खूप मोठा आहे. माझ्या लेकींनो, तुम्ही काही मोठ्या लीडर नाही किंवा पुढारी नाही की तुमच्या मरणाच्या बातम्याचे मथळे व्हावेत. कुठे कुठे मुलगी आजाराने मेली, कुठे विहिरीत पडून मेली, कुठे आत्महत्या केली, अशा नित्य घटना कालच वर्तमानपत्रात वाचली. 9व्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केली. कारण कळलं नाही, अज्ञात. कारण हेच आहे, काहीतरी करून बसली. आईवडिलांना कोणत्या नाकाने सांगू, काय होईल, हे जेव्हा पुढ्यात येतं त्यावेळेला तिला संपण्याशिवाय दुसरा मार्ग कुठलाच उरत नाही. माझ्या लेकींनो, फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या, आपल्या ध्येयाकडे लक्ष द्या. खरं तर हे आजच घडायला लागलं का? अजिबात नाही. हे सनातन काळापासून घडत आलेलं आहे. परंतु इतकंही काही हाताबाहेर गेलेलं नाही आहे. हे अगदी आता चालायचंच कसं आणि व्हायचं कसं इतका पण ऐरणीवरती प्रश्न नाही. कारण कुणीही तुम्हाला घरातून उचलून नेत नाही, तुम्ही स्वतःच तिथे जात असता. समजा ऐनकेन प्रकारेनं तुमच्यावर अत्याचार झाला, कुठे तुमच्यावरती वाईट साईट घडलं तर तुम्ही स्वतःची सुरक्षा करू शकता. एकतर गर्दीमध्ये
तुमच्या शरीराशी कोणीतरी पुरुषी वासनांदा हात चाळे करू इच्छित असेल, कधी कधी लोकलच्या गर्दीमध्ये, बसच्या गर्दीमध्ये हे घडत असतं, त्यावेळेला मॉलच्या गर्दीमध्ये, तेव्हा गर्दीमध्ये आवाज उठवा. परमेश्वराने आवाजाची देणगी आपल्याला दिली आहे. लोकांना गोळा करा आणि आपल्यासोबत काय झालं ते सांगा. मिरची पावडर स्वतःजवळ ठेवा, औषधांचा स्प्रे ठेवा, कधी कधी सेफ्टी पिनचाही वापर करा. आपल्या गळ्यामध्ये सलवारचा असलेला दुपट्टा केवळ आपली शान करता वाढवण्याकरता नाही, तर कधी कधी त्याला पिटाळण्यासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि अंधार सुनसान रस्ता याची नेहमी स्वतःला भीतीच वाटू द्या. घरी एखाद्या वेळेला एकटे असताना हमला झाला ना, तर अख्खं स्वयंपाकघर तुमचं शस्त्रागार म्हणून तुम्ही वापरू शकता. रेल्वेमध्ये एकटीनं प्रवास करताना जर काही बाई झालं तर रेल्वेचा टोल फ्री नंबर 182 जरूर वापरा. आणि रस्त्याने जाताना कुठेही असं काही वाईट साईट घडलं तर लगेच 100ला डायल करा. हा तर पोलिसचा नंबर तुम्हाला माहिती आहे, पण स्पेशल स्त्री सुरक्षेकरता देण्यात आलेला नंबर जरूर लक्षात ठेवा. 1091 1098 हे नंबर कुणाचे आहे? हे दामिनी पथक, निर्भया पथक आणि भरोसा सेल हे खास तुमच्या सुरक्षेकरता निर्माण करण्यात आलेले सुरक्षा पोलीस दलातील स्त्रियांचे सेल आहे. पूर्णच्या पूर्ण यांची सेल टीम ही स्त्रिया असतात, अधिकाऱ्यांपासून तर गाडीच्या ड्रायव्हरपर्यंत. तुम्ही जेव्हा नंबर डायल कराल तुमच्या लोकेशनवर 5 मिनिटात आल्याशिवाय राहत नाही. माझ्या लेकींनो, ही सगळीच्या सगळी मंडळी तुमच्या सेवेत, तुमच्या दिमतीला अशी उभी असताना, आज आपण समानतेच्या युगामध्ये वावरत असताना स्त्री सुरक्षेचा प्रश्न असा ऐरणीवरती काच येऊन पडला, हा मोठा विषय न संपण्यासारखा विषय आहे. आई, बाबा, भाऊ यांना कोर्ट कचेरीपर्यंत पाठवू नका. स्वतःची सुरक्षा स्वतःच करा. अश्लीलता आवरताना मी सांगते की TV आणि चित्रपटातून, जाहिरातींमधून आज ज्या पद्धतीनं स्त्रीदेहाचं प्रदर्शन केलं जातं तेही आम्हाला थोपवता येऊ शकतं. अगं माझ्या लेकींनो, नटण्याचा मुरडण्याचा अधिकार आपल्यालाच आहे. परमेश्वरानं हा स्त्री त्याकरताच दिलेला आहे, परंतु तो एकाच पुरुषाकरता दिलेला आहे. जर कोणीही ऐरागैरा आम्हाला आमच्या सौंदर्याची, आमच्या दिसण्याची, आमच्या वेशभूषेची जर तारीफ करत असेल ना, तर आम्हाला त्याचा रागच आला पाहिजे. मला सिंधुताई सपकाळ नेहमी सांगत असतात, विजया फार मोठं काम करत असते. तुझ्या कामामध्ये एक गोष्ट लेकीबाईंना, स्त्रियांना जरूर सांग की अगं बायांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या बायांना हे शरीर दिलेलं आहे ना, ते आपण समोरून आणि मागून किती उघडं टाकायचं याचं स्वातंत्र्य नाही दिलेलं आहे. आपण आपल्या शरीराचा सन्मान करणार नाही तर कोणीही करणार नाही. म्हणून आपल्या शरीराचा सर्वत्र सन्मान होईल अशा पद्धतीची वेशभूषा करा, तेव्हा तुमचे सर्वत्र सत्कार होतील. अन्यथा तुमच्यावर बलात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. खरंच आमच्या माई खरं सांगतात की नाही, माई तुमचा मेसेज मी जरूर मुलींपर्यंत कायम पोहोचवतच असते आणि मला सांगताना खूप आनंद होतो. त्या 4.5 ते 5 लाख मुलींपर्यंत मी पोहोचलेली आहे. माझा विषय मोठा आहे. मोबाईल जपून वापर ग पोरी, अश्लीलतावर ग पोरी. आणि मोठी होणारी मुलगी जेव्हा लग्न होऊन उंबरठ्यावरचं माप ओलांडून सासरी जाते तेव्हा 1 वर्षातच परत येते आहे. का होत आहे आज असे भराभर लग्न तुटतात आहे? त्या लेकीला मला सांगायचं आहे की बेटा, तडजोड ही कायम तुला स्वीकारायची आहे. तू खूप गुणांची आहे. मग मोबाईलमुळे झालेल्या प्रकरणात असो किंवा अश्लीलतेमुळे आलेल्या प्रकरणात असो किंवा सासरी गेल्यानंतर परत आलेल्या लेकीच्या प्रकरणात असो, कोर्ट कचेरीमध्ये जेव्हा ही प्रकरणं जातात ना, तेव्हा अख्ख्या घराण्याची इज्जत दावर लागते. आणि कुठे ते असतात साक्षीदार, सगळे वेळेपर्यंत फितूर होतात. कारणच तसं आहे की गवाह की बात निकली तो सच खामोश रहा. आणि म्हणून आपण उघडे पडतो, खोटे पडतो. समाजामध्ये आपले आई वडील 7 पिढ्यांपासून त्यांनी जो नावलौकिक मिळवत आणलेला असतो, तो जर पुढे तसाच टिकवायचा असेल तर माझ्या लेकीला मला मनापासून सांगायचं आहे की माझ्या लेकी, तू हे आपली शस्त्र स्वतःजवळ पाजळून ठेव. आपल्या गुणांनी स्वतःला सिद्ध कर. कोणत्याही स्पर्धेत कमी पडूच नको, कारण हे जग नितांत वाईट आहे. हे तुला कुठेही कोणत्याही क्षणी तुझ्यावरती शिंतोडे उडवायला टपूनच बसलेला आहे. त्यावेळेला बाबांना नक्कीच खाली मान घालावी लागेल. ते बाबा जीव तोडून तुला काल सांगत होते की बेटा, जगाच्या कॅनव्हासवर नाव उमटवणारी माझी तू लेक आहे, तू तेच करायचं आहे. आणि पुन्हा जीव तोडून सांगतात कि माझ्या लेकी, सस्ते में लूट लेती है दुनिया अक्सर, सस्ते में लूट लेती है दुनिया अक्सर, जिन्हें अपने हैसियत का अंदाज नहीं होता. आणि असं सांगणारे बाबा
आपल्यावर मनापासून प्रेम करणारा भाऊ, आपल्यावर संस्कारांचा वर्षाव करणारा आपला शिक्षक वर्ग आणि समाजामध्ये अवतीभोवती आपल्या उन्नतीची अपेक्षा करणारा आपला सगळा समाजगण यांच्या नावाचा झेंडा पताका आपल्याला या उंच फडकवत ठेवायचे असतील तर या स्त्री पुरुष समानतेच्या युगामध्ये स्वतःची सुरक्षा स्वतःलाच करायची आहे. कारण हा अतिशय नाजूक असा विषय आहे, ज्याच्या त्याच्या पातळीवर येणारा वैयक्तिक विषय आहे. त्यामुळे कुणीही या विषयामध्ये मध्ये येऊन तुला वाचवायला, मोठं करायला धजावणार नाही. तुझ्या यशाचा ध्वज हा कायमच तुला पुढे न्यायचा आहे. तू चाल पुढे पुरी, तुला भीती कोणाची, असं आम्ही कायम म्हणायला तुझ्या पुढे आहोत. आमच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले 3 जानेवारी 1830ला नायगावला नेवसे पाटलांच्या घरी जर माझ्या लेकींवर जन्माला आल्या नसत्या ना, तर तुम्हाला आणि मला आज या लॉकडाऊनच्या काळामध्ये असं ऑनलाईन यायला आणखी किती युग लागली असती ना, हे सांगता येत नाही. त्या क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी बंद दारांमागून मुली बाहेर काढल्या. आता या बाहेर आलेल्या मुली आईवडील पुन्हा बंद दारामागे दडवून ठेवत असतील तर सावित्री आई काय होईल, आत्मग्लानीने काय म्हणतील. माझ्या सावित्री आई अक्षरशः रडतील आणि म्हणतील की खरंच हे अपेक्षित होतं का आम्हाला तुमच्याकडून. लेकींनो, अजिबात नव्हतं. तुम्ही खूप शिका, खूप मोठे व्हा, शिक्षणाचं अस्त्र हाती घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून आम्हाला आमचे हक्क सांगितल्या, आमच्या अधिकारांची जाणीव करून दिली. आज कायदा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे कोणी ऐऱ्यागैऱ्याची हिंमतच नाही आहे की आमच्यापर्यंत येण्याची. पण तरीसुद्धा आमची सुशिक्षित झालेली लेख डॉक्टर रेड्डी, प्रियंका रेड्डी सारखी डॉक्टर असलेली मुलगी हैदराबादमध्ये नराधमांच्या तावडीत सापडून संपते, किंवा पुण्यामध्ये IT फील्डमध्ये कामावर जाणारी लेख रात्री घ्यायला येणारा जो गाडीचा ड्रायव्हर असतो तो आणि त्याच्या गुंड नराधम मित्रांकडून संपवल्या जाते. हा अनाचार नित्य घडतच आहे, संपता संपत नाही. एका प्रकरणाची शाई वाळत नाही, ते दुसरं प्रकरण नित्य आमच्या पुढ्यामध्ये येतं. नित्य घडणाऱ्या या सगळ्या घटनांनी आज समाज मन हादरून गेलेला आहे. या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं संपूर्ण शिक्षक आणि शिक्षिका इथे उपस्थित आहे. शिक्षक आणि शिक्षिका यांच्याबाबत चाणक्यांनी खूप छान वाक्य म्हटलेलं आहे की निर्माण और प्रलय दोनों शिक्षक की गोद में पलते हैं. आणि खरंच असे शिक्षक आज लाभलेले आहेत. 2-4-5% तर सगळीकडेच विषय असतो. अनेक घटना शैक्षणिक क्षेत्रामध्ये काळीमा फासणाऱ्या जेव्हा लक्षात येतात किंवा क्रीडांगणावर घडणारे लक्षात येतात, त्यावेळेला आम्हालासुद्धा खाली मान घालावीशी वाटते. कुठलंही क्षेत्र आज असं राहिलेलं नाही आहे की जिथे माझी लेक सुरक्षित आहे. मग आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या मुली असो की बंगल्याच्या शेजारी झोपडीमध्ये राहणाऱ्या मुली असो, हो आज मंगलगाणी गेली, दंगल गाणी आली, सगळीकडे भेसूर माजलेला आहे. आणि या सगळ्या आक्रोश असलेल्या वातावरणामध्ये आज आमची लेक सुरक्षित कशी राहील, आमची लेक आम्हाला सांभाळता कशी येईल ह्या चिंतेने आम्ही सगळे चिंतामग्न झालेलो आहोत. म्हणून माझ्या लेकींनो, मला जाता जाता एवढंच सांगायचं आहे की अभी साजे दिल में तराने बहुत है, अभी साजे दिल में तराने बहुत है, अभी जिंदगी के बहाने बहुत है, दरे गैर पर भीख मांगो न रहम की, जब अपने ही घर में खजाने बहुत है, जब अपने ही घर में खजाने बहुत है. आपल्याच घरामध्ये सगळ्या प्रकारच्या सोयी असताना, सगळ्या प्रकारच्या सुरक्षा असताना आणि आपल्या बाबतीत काही वाईट साईट घडलं तर आपल्याला पदराखाली घेऊन आपल्या दुःखाला सावरणारे आईवडील असताना, शिक्षक असताना आपण असं सैरभैर होऊन उगाच काहीतरी निर्णय घेत असू तर तो निर्णय नक्कीच चुकीचा आहे असे मला वाटते. धन्यवाद.